पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। होळीच्या पूर्वसंध्येला कामठी शहरात एक धक्कादायक घटना घडली असून बहिणीला चुकीचा मेसेज केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून 17 वर्षीय तरुणाची चाकूने भोगसून हत्या करण्यात आली। या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले असून ही घटना रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास नवीन कामठी परिसरातील ड्रॅगन पॅलेस टेम्पल समोरील हल्दीराम रेस्टॉरंट जवळ घडली। घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। नवीन कामठी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत अरमान शौकत अली वय वर्ष 17 राहणार कमसरी बाजार कामठी, तसेच मोहित दीपक दहाड वय वर्ष 17 आणि यश नरेश गजभिये वय वर्ष 19 हे तिघे मित्र रविवारी रात्री सुमारे 8 वाजता मच्छीपूल कादरझेंडा परिसरातील काही तरुणांच्या फोनवरून ड्रॅगन पॅलेस टेम्पल भागातील समोरील भागात गेले होते। संबंधित तरुणांनी त्यांना बोलावून घेतल्याचे सांगितले जात आहे। ते 8 ते 10 अज्ञात तरुण आधीपासूनच तिथे उपस्थित होते। अरमानने आपल्या बहिणीला चुकीचा मेसेज का पाठवले याबाबत आरोपींना विचारणा केल्यानंतर दोन्ही गटात वाद निर्माण झाला। हा वाद काही क्षणातच तीव्र झाला आणि अज्ञात आरोपींनी सोबत आणलेल्या धारदार लोखंडी चाकूने अरमानवर हल्ला केला। आरोपीने त्याच्या पोटात आणि पाठीवर वार केल्याने तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला। अरमानच्या मदतीला धावून गेलेल्या मोहित दहाट याच्यावरही आरोपीने पाठीवर व पोटावर चाकूने वार केले। तसेच यश गजभियेच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आला। तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले असतानाच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। जखमींना तात्काळ कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर अरमान शौकत अली यांना मृत घोषित केले। गंभीर जखमी मोहित दहाट याला पुढील उपचारासाठी मियो रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर यश गजभी याच्यावर कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।